आणि आचार्याच्या कुळाची फानवेला चिदू अना नावाची एक बाकणारी नाचली. ती चोड म्हातारी झालेली. लोक जाले उपरांत ती 7 वर्सां आपल्या गोवा बरी जियेलेली आणि राण जावन 84 वर्साची पिरायेक पावलेली. दीस रात उपासने मागणी करून ती देव भक्तीन जियेत आली आणि देव मंदिरसांनी नाचली. ती त्याच वेळार थंय पावून सरून देवाक वाखाणटाली आणि जेरुजाल्याचे सोडवणीची वाट पळोवन आसतल्या सगल्यांक ताची खबर ती सांगताली. आणि देवाची सुमूर्ती प्रमाणे करचें आसलें तितलेंय केल्या उपरांत ती गालिलियांत आपल्या नाजारेत नगरांत परत गेली. भुरगो जानवायेन बरोवन गोठायेन वाडोवन वेतालो आनी देवाची मोजत ताचेर आसली. बाब भयणानो, आना भाशेन आमी देव मंदीर सोडचें न्हय. देव भक्तीन जिवया, मागणें करुया. आमचीं भुरगीं जानवायेन पिरायेन आनी आंगलोटीन वाडोवंक देवाची कृपा मागुया. तांकां आमी सदांच बरी देख दिवया. आमी सगलीं आमच्या भुरग्यांक सांगाता, सगलीं जाणटीं भुरगीं आख्खे कुटुंब देवाची वाखाणणी करुया. देव मंदिरान वचून देवाक दिनवासुया, कित्याक देवान आमच्या सोनी व्हड अजापां केल्यान देवान आपल्या एकल्याच पुताक आमकां दिला. म्हणटच बाब भयणानो, सदांच देवाक दिनवासुया, देवाक वाखाणुया. हे आना हे अस्तरे भाशेन जाणटी ती जालेली तरी पूण ती देव मंदीर साणी नासली, पूण देवाची ती वाखाणणी करतली. आमी देव मंदीर सोडचें न्हय, देवाची वाखाणणी करुया.